करण्यासाठी बघा 1 वाटी रवा घेतला, एक वाटी रवा घ्यायचा आणि त्याच वाटीत दही घ्यायचं. दही चांगलं मिक्स करायचं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायचं, कांदा टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची. हे बघा कोथिंबीर, दही आणि 1 वाटी रवा घेतलेला मी. तुम्ही कोणतीही वाटी घ्या त्याप्रमाणे घ्या. आणि ह्याच्यामध्ये मिरची टाकल्याची. हे बघा एवढा कांदा टाकला. त्याला ठेवायचं का? रवा आप्पीत बरं का हे रवा. सबस्क्राईब करत जावा जर केलं नसेल तर कोणी. कमेंट करत जावा छान आहे काय आहे. खायचा सोडा पण घातलाय बरं का याच्यामध्ये. एक छोटासा चमचा असतो ना आपला चहापत्तीचा, तो घालायचा. थोड्या वेळात घालते. हे बघा मीठ घालायचं याच्यामध्ये. नारळाची चटणी करायची. पाणी जसं लागेल तसं घालायचं मीडियम. अजून मी 5 मिनटं ठेवणार आहे. पाणी घालायचं. थोड्या वेळाने आप्पे करूया आपण. तोपर्यंत त्याला झाकून ठेवूया. चटणीसाठी बघा आपण डाळवे घेतलेत, हिरवी मिरची आणि खोबरं घेतले चटणीसाठी. माझ्याकडं ओलं खोबरं नाही ना, त्याच्यामुळे मी सुक्कं खोबरं घेतलं. हे बघा नारळाची चटणी थोडीशी अशी पातळ केलेली आहे. आणि घट्ट पण छान लागते आणि अशी पण छान लागते बरं का. नारळ मिक्सरला पण ओला नारळ जास्त जर मारला ना छान निघते. त्याचं असं दूध निघतंय नारळाचं. आणि चटणी पण चविष्ट होती. पण बघा किती छान झालेत. या आप्पे खायला या. या नाश्ता करायला.